पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद जो झालेला आहे तो आता चव्हाट्यावर आलाय। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे। नाशिकमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी पालकमंत्री पदावरून वाद झाला आणि तो वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि त्यामुळे या दोन्हीकडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे। राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काल जाहीर झाली आणि यानंतर भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले। त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर आंदोलन केलं, तयार झाले आणि भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी घोषणाबाजी केलेली होती आणि अदिती तटकरे सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली होती आणि त्यामुळेच आता या नाशिक आणि त्याचबरोबर रायगड इथल्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, अतिशय महत्त्वाची अशी ही घडामोड आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर ही नामुष्की ओढवलेली आहे की नाशिक आणि रायगड यांचं पालकमंत्री पद त्याला स्थगिती देण्यात आली आहे। श्वेता, खरं तर सहयोगी पक्षांना सांभाळून घेणं हीच खरं तर प्रमुख मोठ्या पक्षाच्या समोरची तारेवरची कसरत असते। इतकं मोठं बहुमत असून सुद्धा यावेळेला महायुती सरकारमध्ये क्लॅशेस जे आहेत ते प्रामुख्याने समोर येत आहेत। पालकमंत्री पदावरून सुरू झालेला हा जो काही वाद आहे तो आता शिगेला पोहोचलाय। दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न हा प्रतिष्ठेचा केला गेला। शिवसेनेकडनं याबाबत सातत्याने आग्रही भूमिका मांडली गेली। अखेरीस मुख्यमंत्री महाराष्ट्रात नसताना सुद्धा हा निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला हवं आहे, त्यासोबतच शिवसेनेचा दावा हा नाशिकच्या पालकमंत्री पदावर सुद्धा तसाच आहे। दादा भुसे आणि दुसऱ्या बाजूला रायगडमध्ये भरत गोगावले यांनाही पालकमंत्री पद हवी आहेत, त्यामुळे शिवसेनेकडनं हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा केला जातो। खरं तर ही नामुष्की सरकारवरून ओढवली आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्रात नसताना अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागणं ही खरं तर महायुती सरकारच्या इमेजसाठी ही नक्कीच चांगली गोष्ट नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे वरचेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ साधणं हे खरं मोठं एक आव्हान महायुतीसमोर असणार आहे। येत्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे मतभेद टाळणं आणि त्याच्या रिफ्लेक्सेस त्याचे दिसून येत यासाठी आता दोन्ही पक्षांना तिन्ही पक्षांना काळजी घ्यावी लागते। मात्र वरकडे जर आपण पाहिलं तर यामध्ये राष्ट्रवादीचा जो काही वर्चस्व होता सरकारमध्ये तो आता कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिन्ही पक्षांमधला समन्वय मुळामध्ये हा समन्वय वाढवणं खूप आवश्यक आहे। नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल की दादा भुसेंच्या जागी गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। दुसऱ्या बाजूला सातत्यानं रायगडमधलं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असावं, त्यातल्या त्यात भरत गोगावले यांना पालकमंत्री करावं ही जी मागणी होती ती कुठेतरी महायुतीकडनं नामंजूर करण्यात आली होती। त्यांच्या जागी अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्री केलं गेलं होतं। यावर काल अदिती तटकरेंच्या या नेमणुकीच्या विरोधात जाहीरपणे भरत गोगावले यांनी भाष्य केलं, नाराजी व्यक्त केली आणि आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, आपण एकनाथ शिंदेशी बोलू, आपली बाजू मांडू असं देखील म्हटलं होतं। त्यामुळे या संतापाचा या अंतर्गत नाराजीचा उद्रेक काल झाला आणि पार्श्वभूमीवर सरकारनं अतिरिक्त कुठलाही वाद होऊ नये याची काळजी घेत हा निर्णय घेतलाय। त्यामुळे अगदी यापुढे असे कुठे किती निर्णय सरकारला बदलावे लागतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार। श्वेता, अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।